नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। दौलतनगर येथील लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पूर्णकृती पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी। लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त दौलतनगर तालुका पाटण येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली। त्यानंतर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीही पुष्पहार अर्पण करून लोकनेते बाळासाहेब देसाई यांना अभिवादन केले। मरळी दौलतनगर येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमात जिल्हाधिकारी संतोष पाटील, प्रांताधिकारी सोपान टोनपे, तहसीलदार अनंत गुरव, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक यावेळी उपस्थित होते। हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी झाल्यानंतर लोकनेते बाळासाहेब देसाई यांना पोलीस बँड पथकाने मानवंदना दिली। पालकमंत्री देसाई म्हणाले, लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्वप्नातील पाटण तालुका घडवण्यासाठी कटिबद्ध आहे। त्यांनी सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून पाटण तालुक्याचा विकास केला। त्यांनी घालून दिलेल्या विचारांवरच मी काम करत आहे। पाटणच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्न करेन, अशी ग्वाही त्यांनी दिली। काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्याचा कोरेगावात भाजपच्या वतीने निषेध। पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणांनी प्रांताधिकारी कार्यालय परिसर दुमदुमला। जगातील स्वित्झर्लंड समजल्या जात असलेल्या काश्मीरमधील पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करत 30 पेक्षा अधिक निरपराध भारतीय नागरिकांनी हत्या केली आहे। भाजपने या हल्ल्याचा स्पष्ट शब्दात निषेध केला असून कोरेगावात प्रांताधिकारी कार्यालयासमोर पाकिस्तान मुर्दाबादच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या। भारताने थेट पाकिस्तानवर हल्ला करून काश्मीरमध्ये झालेला हल्ल्याचा बदला घ्यावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली। भाजपच्या जिल्हा कोर कमिटीच्या सदस्या डॉ. सौ प्रियाताई म्हैशिंदे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 11:30 वाजता प्रांताधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निषेध आंदोलन करण्यात आले। भाजपचे कोरेगाव विधानसभा मतदारसंघ प्रमुख भरत मुळे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, तालुकाध्यक्ष निलेश यादव, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, माजी नगरसेवक सचिन भैया बर्गे, उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे, शिवसेना तालुका प्रमुख संजय काटकर, माजी नगरसेवक रशीद शेख, संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य दीपक कांबळे, भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दीपक फाळके, अमोल माने, जवानसिंग घोरपडे, किसनराव सावंत, राजेंद्र घाडगे, सुमित देंडे, गौरव खवळे, बाबा दुबळे, संतोष नरावडे, शहाजी फडतरे, अर्जुन आवटे, पोपटराव भिलारी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते। डॉ. सौ प्रियाताई शिंदे यांनी काश्मीरमध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता पाकिस्तानवर थेट हल्ला करण्याची वेळ आली आहे। दहशतवादी सर्वसामान्य भारतीय नागरिकांना लक्ष्य करून भ्याड हल्ला करत आहेत। भारताने याबाबत कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली। यावेळी भरत मुळे, राहुल प्रकाश बर्गे, निलेश यादव यांनी आंदोलनामागील भूमिका विशद केली। प्रारंभी प्रांताधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी करत पाकिस्तानचा निषेध करण्यात आला। त्यानंतर प्रांताधिकारी अभिजित नाईक यांना निवेदन सादर करून आमच्या भावना राज्य आणि केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याची मागणी करण्यात आली। या आंदोलनामध्ये प्रशांत संगपाळ, धनवान कदम, रमेश आप्पा माने, काकासाहेब घोरपडे, महादेव घोरपडे, देवदत्त निकम, संतोष चव्हाण, रतन काटकर, प्रवीण शिंदे, शुभम माने, सूरज मोरे, राजेश जाधव, विनय साळुंके, सचिन चतुर, तानाजी गोळे, संदीप फाळके यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते। पाकिस्तान मुर्दाबाद, 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 पाकिस्तान मुर्दाबाद, भारत माता की जय, भारत माता की जय, मुर्दाबाद, मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, 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 पाकिस्तान मुर्दाबाद। सामान्य नागरिकांवरती झालेल्या हत्येचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, निषेध असो, निषेध असो, निषेध असो, निषेध असो। कोरेगाव तालुक्यात 45 ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदासाठी सर्वसाधारण आरक्षण। कोरेगाव तालुक्यातील 142 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची सोडत बुधवारी सकाळी 11:30 वाजता काढण्यात आली। शालेय विद्यार्थिनींच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या। तहसीलदार डॉ. संगमेश कोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या आरक्षण सोडतीस प्रभारी निवासी नायब तहसीलदार सारिका शिंदे, महसूल नायब तहसीलदार उदयसिंग कदम यांच्यासह विविध गावातील पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। सरपंच आरक्षण सोडतीमध्ये सर्वसाधारण महिलेसाठी 46, अनुसूचित जाती 13, अनुसूचित जमाती 8, नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्ग ओबीसी 37 अशी सोडत काढण्यात आली। उर्वरित 45 ग्रामपंचायतींचे सरपंच पद सर्वसामान्य असणार आहे। सर्वसाधारण आरक्षण खुला 45 ग्रामपंचायतींचा समावेश आहे। अंबवडे, समत, वाघोली, आंभेरी, अनफुलेवाडी, आझादपूर, आर्वी, आसनगाव, आसरे, कनेरखेड, करंजखोप, काळोशी, किरोली, कोलवडी, कामगरवाडी, खिरकंडी, गुजरवाडी, टकले,
चंचळी, चौनेश्वर, चिमणगाव, चिलेवाडी, चोरगेवाडी, तारगाव, दरेतर्फ, दामनेर, धुमाळवाडी, नांदवळ, नाळेवाडी, परतवडी, पळशी, पवारवाडी, पिंपरी, पिंपळे खुर्द, पेटकिनी, बनवडी, बोबडेवाडी, भंडारमाची, भक्तवडी, बाढळे, भिवडी, वाटर स्टेशन, शिरंबे, शेंदुर्जने, साप, सायगाव, सिद्धार्थनगर, हिवरे. सर्वसाधारण आरक्षण महिला 46. ग्रामपंचायतीचा समावेश आहे. आंबोडे समत, कोरेगाव, अरबवाडी, आसगाव, कटापूर, कवडेवाडी, कुमठे, खडकडवाडी, खेड, नांदगिरी, घाडगेवाडी, चांदवडी, चौधरवाडी, जगतापवाडी, जरेवाडी, जायगाव, टकले, दहीगाव, दुघी, नलवडेवाडी, तारगाव, नलवडेवाडी, बिचुकले, जयपूर, फडतरवाडी, बर्गेवाडी, बिचुकले, बोदेवाडी, चिमणगाव, बोदेवाडी, भाटळे, बोरीव, भाकरवाडी, भावेनगर, मधवापूरवाडी, मुगाव, मोहितेवाडी, राऊतवाडी, रामोशीवाडी, रुई, लासूरने, वडाचीवाडी, वगजायवाडी, वाठार, किरोली, वेळू, शिरडोन, सर्कलवाडी, साठेवाडी, सासुर्वे, सुरली, सुलतानवाडी, हासेवाडी. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 18 ग्रामपंचायतीचा समावेश आहे. अनपडवाडी, कोंबडवाडी, तांबी, नायगाव, पाडळी स्टेशन, सातारोड, पिंपळे बुद्रुक, बेलेवाडी, बोरगाव, भीमनगर, मंगळापूर, मोरबेंत, रिक्कीबद्दरवाडी, तडोळे समत, वाघोली, शेलटी, सायगाव, सोनके, सोळशी, होलेवाडी. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी 19 ग्रामपंचायतीचा समावेश आहे. अपशिंगे, एकसळ, किन्ही, गुजरवाडी, पळशी, जळगाव, जामखुर्द, तळीये, जामबुद्रुक, त्रिपुटी, दुधनवाडी, देऊर, नागझरी, नागेवाडी, निगडी, रंगनाथ स्वामींची, बाटमवाडी, भोसे, रेवडी, वाघोली, विखेडे. अनुसूचित जातीसाठी 6 ग्रामपंचायतीचा समावेश आहे. एकंबे, गोळेवाडी, घिगेवाडी, तांदूळवाडी, बोरजाईवाडी, सांगवी. अनुसूचित जाती महिलांसाठी 7 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. गोडसेवाडी, जाधववाडी, तडवळे समत, कोरेगाव, दुर्गळवाडी, रंदुलाबाद, वेलंग, शिरंबे, वेलंग, कनेरखेड. अनुसूचित जमाती गटासाठी गोगावलेवाडी. कोरेगाव तालुक्यातील भाटमवाडीमध्ये जुने भांडण, प्रेम विवाह आणि पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या कारणावरून जोरदार राडा, 3 वेगवेगळे गुन्हे दाखल. कोरेगाव तालुक्यातील भाटमवाडीमध्ये जुने भांडण, प्रेमविवाह व पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून मंगळवारी मध्यरात्री आणि बुधवारी पहाटे जोरदार हाणामारी झाली. यामध्ये अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. कोरेगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणी 3 वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भाटमवाडीमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. याबाबत पोलीस ठाण्यातून बुधवारी रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार भाटमवाडी येथे प्रेम विवाहाच्या रागातून एका गटाने एकत्रित येऊन अनिकेत यादव याला लोखंडी कोयता, लाकडी दांडके आणि दगडाने मारहाण केली. त्याचबरोबर सोमनाथ यादव, सनी संजय यादव हे देखील त्यामध्ये जखमी झाले आहेत. या प्रकरणी अनिकेत यादव यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार 13 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुन्या भांडणाच्या कारणावरून बुधवारी पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास 8 जणांनी एकत्रित येऊन शुभम पवार व आकाश जाधव यांना लोखंडी कोयत्याने वार करून जखमी केले आहे. या प्रकरणी शुभम पवार यांनी फिर्याद दिली असून 8 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरेगावात पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार का दिली याचा राग मनात धरून 10 जणांनी एकत्रित येऊन सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावरील भाटमवाडी गावच्या हद्दीत असलेल्या एका सर्व्हिस सेंटरजवळ हातात दगड घेऊन कोयते व तलवारी नाचवत बेकायदेशीररित्या जमाव जमवून स्विफ्ट कारवर दगडफेक केली. त्याचबरोबर राहत्या घराच्या खिडकीच्या काचा फोडल्या. घराच्या दारासमोर उभ्या असलेल्या 2 दुचाकीचे दगड मारून नुकसान केले आहे. या प्रकरणी मच्छिंद्र नारायण जाधव यांनी फिर्याद दिली असून 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. तसेच तपासाच्या अनुषंगाने सूचना दिल्या आहेत. सदरील 3ही गुन्ह्यांचा तपास पोलीस उपनिरीक्षक जगदाळे व शेडगे हे करत आहेत.